बनवून तोच करतोय, हा वास्तवता. तर त्या काली बैलाची माझ्याकडं 2 अपंग वासरं झाले आणि त्यानंतर एक गाई भरवली होती, तर ती सुद्धा रिटर्न आली, म्हणजे उलटली गाई. तर हा झाला माझा नशिबाचा भाग आणि वास्तवता. तर माझ्या घरचे किंवा माझे वडील हे अंतकरणातून मला सांगत होते. काय सांगत होते? तर आपल्या डोक्याला जे पटतं ते आपण करूया. पण वडील चला पोराचं ऐकूया किंवा समाजाचं थोडंफार ऐकूया म्हणून त्यासुद्धा गोष्टी घडवून बघितल्या. तर त्या गोष्टी मी झाकून ठेवल्या नाही त्या, तर त्या गोष्टीसुद्धा मी जगापुढं उघड करून दाखवलेल्या आहेत. तर ते फक्त पुराव्याची पण दाखवले आहेत, सांगून पण दाखवलेले आहेत. तर त्या बैलाची आता एक ह्या गाईला जी झाली होती अगोदर, तो खोंड झाला होता, तर तो खोंड एक्सपायर झाला, तो तुम्हाला माहिती आहे. तो काली बैलाचाच खोंड होता. आणि दुसरा एक आता कालवड दाखवतोय, ज्या गाईला मला माझ्या मनानुसार गोष्ट घडवायची होती ती घडली सुरुवातीला, आणि त्यानंतर जगाचं ऐकावं किंवा लेंगरे कुटुंबाचं ऐकायचं म्हणून मी ती गोष्ट परत घडवायचा प्रयत्न केला. आणि ती गोष्ट घडवल्यानंतर तर त्याच गाईला हे फळ भेटले. आणि अशा प्रकारे अपंगत्व या वासराला आल्यानंतर 1 वर्ष वाया गेलं. परत तुम्हाला सांगतो या वासराचं आयुष्य वाया गेलं, त्यातला अभ्यास वाया गेला. म्हणजे हा भाग मी कुणाला दोषी न ठरवता किंवा बाबा नाव न ठेवता हा नशिबाचा भाग आहे म्हणून सांगतो. माझ्या नशिबात जे होतं ते माझ्या नशिबात मिळालं. मात्र वास्तवता काय होती, जे घरच्यांना आवडत होतं किंवा वडिलांना आवडत होतं किंवा वडिलांचा अभ्यास होता त्यानुसार मी गेलो नाही, ती वास्तवता होती. म्हणजे ते विचार आणि कर्म त्या भागात मोडतं. आणि जो नशीब म्हणतो 50%, तर मी जो विचार केला, मी जे कर्म केलं, तर त्या माझ्या स्वतःच्या विचाराचा, कर्माचा आणि दुसरेच ऐकून, स्वतःचा वास्तवता नाही तर इतरांचं ऐकून गोष्ट घडवल्यानंतर अशा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून वास्तवता जाणून घ्या. ही वास्तवता तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी भरपूर काही सांगितलंय, भरपूर काही शिकवलंय आणि भरपूर काही जाणीव करून दिली. या चांदणी गायीवरून हे परत लक्षात आलं. मी गेल्या वर्षीसुद्धा ह्या गोष्टी जाणीव करून दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक घटना घडल्यानंतर ती घटना तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतोय. आज सकाळचंच उदाहरण मंडळी आठवलं म्हणून सांगतोय. मी काम करत असताना सहज लोकांचे प्रश्न असतात की सहज इकडं आल्यानंतर या, तिकडं आल्यानंतर या, आणि जर जवळ आला तर आमच्या घरी या, हे जुन्या मित्रांची अपेक्षा असते. आणि सकाळी जे उदाहरण घडलं, मॅसेज आला त्या मित्राचा, XYZ मित्राचा. मला काय कोणाचं नाव खराब करायचं नाही, कारण ती वास्तवता मला अजून समजली नाही. तर मी एका कुटुंबाची मुलाखत घ्यायला गेल्यानंतर म्हटलं आता आपण ह्या कुटुंबाची मुलाखत घ्यायला